मंडळी नमस्कार, मी अथर्व वर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली खूप दिवसांनी व्हिडिओ होतो आहे. त्याचं कारण असं आहे की माझा फोन जो आहे त्याचा कॅमेरा बिघडल्यामुळे आपण आत्ता खूप दिवस व्हिडिओ बघू शकलो नाही. परंतु आत्ता मी बाबांचा फोन घेऊन हा एक व्हिडिओ बनवतो आहे स्पेशल. नवरा माझा नवसाचा 2 पार्ट, दुसरा जो पार्ट आहे तो लॉन्च झालेला आहे, रिलीज झालेला आहे 20 सप्टेंबरला, म्हणजे कालच. आणि आता आपण ह्या पार्टला बघण्यासाठी रत्नागिरीत आलेलो आहोत. तर आपल्या अगोदरचा शो जो झालेला आहे त्याची जी माणसं येतील शो बघून त्यांचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत की कसा मूवी त्यांना वाटला. मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत वरती. इथे आता मूवी संपत आलेला आहे आणि आता बघू शकतो थोड्याच वेळात जे आपले वॉचर्स आहेत ते बाहेर येतील. पहिल्या पार्टच्या तुलनेत हा सिनेमा कसा असेल याचं ऑब्व्हियसली कंपॅरिझन केलं जाईल. अशोक मामा, सचिन पिळगावकर, सुप्रियाताई आणि स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव या सर्वांची चित्र आपल्याला पोस्टरवर पाहायला मिळतील. कसा होता मूवी? खूप सुंदर होता पिक्चर आणि खूप मजा आली. पहिल्या पार्टच्या तुलनेत कसा होता मूवी? एक नंबर, फेमस, एक नंबर मूवी. कसा वाटला? खूप छान मूवी होती, कोकणावर होती, ह्यामुळे खूप आनंद झाला. ओके. कसं वाटलं मूवी? कसं वाटलं मूवी? खूप छान. पहिल्या पार्टच्या तुलनेत आवडला का? पहिला पार्ट जरा हे होतं म्हणजे जास्त इंटरेस्टिंग असं हे नव्हतं पण. नाही, सर्वात जो पहिला होता नवरा माझा नवसाचा त्या तुलनेत कसा होता? कुठला? आता नवरा माझा नवसाचा सेकंड पार्ट बघितलात ना? फर्स्ट पार्ट जो होता जुना तो पण अतिशय छान मग त्याच्या तुलनेत हा कसा वाटला? आहे. ओके, थँक्यू. दादा कसा वाटला मूवी? छान. ताई मूवी कसा वाटला? फर्स्ट पार्टच्या कंपॅरिझन मध्ये चांगला वाटला का? फर्स्ट पार्टची कुठल्याही पिक्चरची कंपॅरिझन होऊच शकत नाही. आता ऍक्टिंग सर्वात भारी कोणाची वाटली या पिक्चर मध्ये? ऑब्विसली सचिनजी आणि सुप्रिया मॅम. कसा वाटला पिक्चर? दादा कसा वाटला मूवी? चांगला होता. फर्स्ट पार्टच्या कंपॅरिझन मध्ये खूप छान. पार्ट 3 पण बघायला आवडेल. 10 पैकी किती रेटिंग करणार? 11. कसा वाटला मूवी? छान. ओके. कसा वाटला मूवी? फर्स्ट पार्टच्या कंपॅरिझन मध्ये कसा वाटला? त्याच्यापेक्षा खूप भारी आहे. त्याच्यापेक्षा भारी. रत्नागिरीत सगळे शो हाऊसफुल होत आहेत, त्याचं कारण काय? कोकणातला आहे म्हणून की कसं काय वाटतं? मूवीज तशी आहे. ओके. दादा कसा वाटला मूवी? एक नंबर मूवी होता, सगळ्यांनी बघितला. 10 पैकी किती रेटिंग करणार? 10 पैकी 10. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. काका कसा वाटला पिक्चर? एकदम सुंदर. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. कसा वाटला मूवी? मस्त, एकदम छान. दादा कसा वाटला मूवी? मस्त. पहिल्या पार्टच्या तुलनेत कसा वाटला? दोन्ही पण छान आहे. ओके. बेस्ट ऍक्टिंग कोणाची वाटली सर्वात? बेस्ट ॲक्टिंग सचिन पिळगावकर सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी वगैरे यांचे पण सुंदर ॲक्टिंग होते. पिक्चर जेवढं पहिल्या पार्टच्या तुलनेत काय वाटलं? अपेक्षा भंग काही असेल? नाही, वाटतं की असे अजून पार्ट्स यावेत. पार्ट्स यावेत. अच्छा, सुंदर वाटतं. ओके, थँक्यू. ताई कसा वाटला मूवी? खूप सुंदर. ओके, थँक्यू. दादा कसा वाटला मूवी? पहिला पार्ट बघितलाय तुम्ही? पहिलं बघितलं ते पण मस्त आहे. हा पण भारी होतं. ओके, थँक्यू. दादा कसा वाटला मूवी? आवडला? हो. थँक्यू. 10 पैकी किती रेटिंग करणार? 8. रिकमेंड करणार दुसऱ्यांना बघायला? हो सर, नक्कीच. थँक्यू. येस, थँक्यू. कसा वाटला मूवी? छान वाटला. पहिल्या पार्टच्या तुलनेत हा कसा होता मूवी? विनोदी होता. स्टोरी कशी वाटली पिक्चरची? खूप छान. आणि सर्वात बेस्ट ऍक्टिंग कोणाची वाटली? बेस्ट ऍक्टिंग अशोक सराफ. पहिल्या मूवीमध्ये आपण त्यांना कंडक्टरच्या भूमिकेत बघितलं, तर ह्या मूवीमध्ये ते आय थिंक TC आहेत. तर सर्वात कॉमेडी तुम्हाला अशोक सराफ यांची वाटली, बरोबर? काय वाटला मूवी? खूप छान मूवी आहे. पहिल्या पार्टशी ऑब्व्हियसली कंपॅरिझन केलं जाईल, सो त्या तुलनेत कसा वाटला? पहिला पार्ट पण खूप छान होता आणि हा पण पार्ट खूप छान आहे. ओके. सर्वात बेस्ट ऍक्टिंग कोणाची वाटली?
बेस्ट ऍक्टिंग सगळ्यांनीच खूप छान ऍक्टिंग केले. कसं वाटलं? खूप छान. आपल्या शहराला असं मोठ्या पडद्यावर झळकताना बघून खूप अभिमान वाटला. पहिल्या पार्टच्या तुलनेत आवडला की कसं काय? खूप आवडला. म्हणजे त्यांनी जास्तच चांगलं केलं. ओके. मूवी कसा वाटला? मस्त होतं, छान होतं. पहिल्या पार्टच्या तुलनेत आवडला की कसं काय? पहिल्या पॅटच्या ह्याच्या हा ओके होता, छान होता. ओके. आउट ऑफ 10 किती रेटिंग करा? 10 out of 8. 10 out of 8. 8. खूप छान. छान होता. सर्वात बेस्ट ॲक्टिंग कोणाची वाटली? सचिन पिळगावकर. आणि रिकमेंड कराल तुम्ही मूवी बघण्यासाठी मित्रांना? ओके, थँक्यू. हाँ मराठी मतलब आप हिंदी होगी तो हिंदी में? येस, मैं हिंदी हूँ. ओके. आपको आपने पहला पार्ट देखा है तो उसके कंपैरिजन में ये कैसा लगा? एक्चुअली मैंने पहला पार्ट नहीं देखा, मुझे पता है, लेकिन ये अच्छा. सेकेंड पार्ट ऑफ कोर्स इट वाज वेरी हिलेरियस. आफ्टर अ लॉन्ग टाइम वी सॉ अ वेरी कॉमेडी हिलेरियस मूवी. सचिन पिलगांवकर बोलने के बाद हमको एक एक्सपेक्टेशंस रहती है कि मूवी एक दर्जा की रहती है, तो उस हिसाब से लगा कि कैसे लगा? बहुत ही बढ़िया. मतलब आई विल गिव 5 स्टार आउट ऑफ 5. ओके. बेस्ट मूवी. ओके. सर्वात जास्त ॲक्टिंग कोणाची आवडली? We cannot compare the actor. Each and every actor and actress play their role very well. But yes, I'm agree with my mom that 5 out of 5 star. ओके. पैसा वसूल? एकदम पैसा वसूल. खूप कॉमेडी आणि मस्त आणि हसून हसून नुसतं पोट दुखलं. खूप दिवसांनी अशी मराठी फिल्म आली असं वाटतं. हो, नक्कीच. तुम्ही रिकमेंड कराल दुसऱ्याला हो, बघण्यासाठी? 100%. थँक्यू. मूवी छान होती आणि मला खूप आवडली. येस, थँक्यू. तर मंडळी, हा होता आजचा व्लॉग, ज्यात आपण नवरा माझा नवसाचा जो दुसरा भाग सचिन पिळगावकर यांनी प्रेक्षकांसाठी खास आणलेला आहे त्याचा रिव्ह्यूज बघितले. फुल होत आहेत, तुम्ही बघू शकता. थिएटर पूर्ण भरलेलं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये या सिनेमा संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मी नक्की रिकमेंड करेन तुम्ही एकदा हा मूवी जरूर बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.